नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आजचा दिवस आहे ब्रेक्झिटचा. ब्रिटन आणि एक्झिट म्हणजे ब्रेक्झिट. युरोपियन युनियनमधून ब्रिटननं बाहेर पडावं असा कौल दिला तिथल्या जनता जनार्दनानं. सार्वमत घेतलं गेलं होतं. मला खरं सांगा, युरोप टूरच्या ज्या जाहिराती तुम्ही बघता त्याच्यामध्ये इंग्लंड कधी असतं का? ब्रिटनची टूर असेल तर ती वेगळी असते. जणू काही ब्रिटन वेगळं आणि युरोप वेगळं. आमची स्वतःची वेगळी ओळख आहे असं बहुधा इंग्लंडला सांगायचं असेल. तशी ती आहे सुद्धा. पण त्यातून ब्रिटननं युरोपपासून स्वतःला वेगळं केलं. अगदी युरोपियन युनियनमध्ये जाताना सुद्धा हे वेगळेपणाचं भान कायम होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना युनियनमध्ये राहायचं आहे त्यांनाही युरोपात विसर्जित वगैरे कधीच खरं म्हणजे व्हायचं नव्हतं. मुद्दा होता तो बाजारपेठेचा. पण तो तेवढाच राहिला नाही. तो भावनिक होत गेला. स्वातंत्र्य युद्धच सुरू झालं. देशभक्तीचा ज्वर कसा असतो याचा अंदाज आता आपल्याला पण आला आहे. युनियनमध्ये राहावं असं जे म्हणतात ते देशद्रोही आहेत अशा प्रकारची चर्चाच फक्त सुरू नाही झाली, तर बंदुकांमधून गोळ्या बाहेर पडू लागल्या. इंग्लंडच काय, जगाच्या राजकारणावर, अर्थकारणावर परिणाम व्हावा अशा पद्धतीने एक एक घटना घडू लागल्या. जागतिकीकरणासोबत स्वतंत्र अस्मिता अधिक ज्वालाग्राही होत चालल्यात. अवघ्या जगाचं चलन एक असावं अशी मांडणी होत असताना युरोच्या प्रयोगाकडे खरं म्हणजे पाहिलं जात होतं. पण असं होणं एवढं सोपं नाही आहे. भारतासारख्या संघराज्यात जिथं राज्यातले व्यापाराचे नियम सारखे होऊ शकत नाहीत, तिथं अवघ्या युरोपाच्या बाजारपेठेमध्ये एक सूत्र असावं असा आग्रह खरं म्हणजे आश्चर्यकारक आहे. तो कोणाचा नव्हता सुद्धा. युरोपियन युनियनमध्ये अनेक दोष आहेत आणि त्यात बदल व्हायला पाहिजेत हे सगळ्यांनाच मान्य होतं, आजही मान्य आहे. ब्रिटनचे पंतप्रधान जे आहेत डेव्हिड कॅमरून, त्यांनीसुद्धा तीच भूमिका घेतली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की युनियनचं सदस्यत्व हवं असलं तरी रिफॉर्म, सुधारणा आवश्यक आहेत. पण प्रकरण हातघाईवर आलं. ज्या इंग्लंडपासून भारतानं स्वातंत्र्य मिळवलं त्या इंग्लंडला म्हणजे ब्रिटनला आता स्वातंत्र्य हवं होतं युरोपियन युनियनमधून. आम्हाला मुक्त करा EUमधून अशी मागणी होती या देशातल्या अनेक जणांची. युरोपियन युनियनमध्येच राहू द्या म्हणणारे आणि इथून बाहेर पडू असं म्हणणारे असे दोन गट होते. लिव्ह आणि रिमेन असे दोन झेंडे. प्रकरण एवढं चिघळलं की रिमेन म्हणणाऱ्या खासदाराची म्हणजे जो कॉक्स यांची एका संतप्त माथेफिरूनं हत्या केली. जो 41 वर्षांची होती. निर्वासितांच्या, स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणारी खासदार जो, तिचा खून केला 51 वर्षांच्या एका माथेफिरूनं. ओन्ली ब्रिटन अशी घोषणा देत आता युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या दिशेनं कौल दिला आहे ब्रिटननं. त्यामुळे काय घडणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे एकूणच, आणि मुख्य म्हणजे भारतावर काही परिणाम होणार आहे का, ही सगळी चर्चा आज करायची आहे. आणि मी मुद्दाम बोलावलं आहे आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाच्या अभ्यासकांना. माझ्या शेजारी इथे बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत संजीव खांडेकर. संजीव खांडेकर स्वतः इंग्लंडमध्ये राहतात आणि त्यांचा अभ्यास एकूण या सगळ्या विषयावरचा. आत्ता राहत नाहीत पण अनेकदा तिथे जाऊन राहतात. डॉक्टर अच्युत गोडबोले आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. ते अच्युत गोडबोले आपल्यासोबत असणार आहेत, फोनवरून असणार आहेत ते आपल्यासोबत. सुहास राजदेरकर हे आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. विशाखा बाग या आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या अभ्यासक आहेत. त्या नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत. प्राध्यापिका मेधा सायखेडकर या नाशिकमध्येच आहेत. त्याही आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासक आहेत. त्याही आपल्यासोबत असणार आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर परिमल माया सुधाकर हे पुण्यात शिकवतात पण आत्ता नागपूरमध्ये आहेत. तेही आपल्यासोबत असणार आहेत. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना मला सुरुवातीला जायचं आहे डॉक्टर परिमल माया सुधाकर यांच्याकडे. परिमल माया सुधाकर, मला सांगा की मुळामध्ये ब्रेक्झिट काय घडतं आहे, जरा समजावून सांगा, मग आपण चर्चा पुढे सुरू करू. सगळं अचंबित करणारं राजकारण ब्रिटनमध्ये घडतंय. ब्रिटनची जनता या प्रकारचा कौल देईल याची फारशी कोणाला खात्री नव्हती. आणि अगदी काल परवापर्यंत सुद्धा ज्या जनमत चाचण्या येत होत्या त्याच्यामध्ये रिमेन गट जो आहे, युरोपियन युनियनमध्येच राहायचं म्हणणारा जो गट आहे, त्याची सरशी होताना दिसत होती. त्यामुळे आज सकाळी जो निकाल आला तो सगळ्यांनाच धक्का देणारा होता. आणि या निकालाच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी आहे ती 2013 मध्ये डेव्हिड कॅमरून यांनी 2015ची सार्वत्रिक निवडणूक जिंकण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये राहायचं की नाही याचा कौल
घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाच्या जोरावर डेव्हिड कॅमरून यांनी मागची सार्वत्रिक निवडणूक सुद्धा जिंकली. मात्र ती निवडणूक जिंकल्यानंतर हे सार्वमत घेणं त्यांच्यासाठी आवश्यक बनलं आणि या सार्वमताचा कौल हा त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे. पण हा फक्त पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्या विरुद्ध गेलेला कौल नाही, तर हा ब्रिटिश संसदेच्या विरुद्ध सुद्धा गेलेला कौल आहे. ब्रिटिश संसदेतील जे मुख्य पक्ष आहेत, हुजूर पक्ष, मजूर पक्ष, लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष, या सगळ्या पक्षांची अधिकृत भूमिका ही ब्रिटनने, युनायटेड किंगडमने युरोपियन युनियनमध्ये राहावी अशीच होती. ब्रिटिश पार्लमेंटमधल्या, विशेषतः लोअर हाऊसमधल्या 650 पैकी जवळपास 450 सदस्यांची भूमिका होती ती युरोपियन युनियनमध्ये राहण्याची. आणि ब्रिटनच्या जनतेने आता नेमका त्याच्या विरुद्ध कौल दिलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य या कौलाचं असं की युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यानंतर युनायटेड किंगडम एकत्र राहणार की नाही याची खात्री नाही. कारण स्कॉटलंडमध्ये जो गट आहे, ज्यांना ब्रिटन मधून वेगळं व्हायचं, युनायटेड किंगडम मधून वेगळं व्हायचंय, त्यांनी स्पष्ट केलं होतं की युनायटेड किंगडम जर युरोपियन युनियन मध्ये राहणार नसेल तर आम्हाला युनायटेड किंगडम मध्ये राहण्यात अर्थ नाही. त्यामुळे एका अर्थाने युनायटेड किंगडमने युरोपियन युनियन मधून स्वतंत्रता मिळवण्यासाठी हा कौल दिलाय, पण याची परिणती युनायटेड किंगडमच्या विघटनामध्ये सुद्धा होऊ शकते. आणि आज स्कॉटलंड, उद्याला वेल्स, परवाला आयर्लंड हे घटक युनायटेड किंगडम मधून बाहेर पडून फक्त इंग्लंड तेवढा उरू शकतो आणि एक विघटनाची नवी प्रक्रिया युरोपमध्ये सुरू होऊ शकते. त्यामुळे एकूणच युरोपियन राजकारणाला, युनायटेड किंगडम मधल्या राजकारणाला एक नवं वळण देणारा हा अगदी कौल आहे. खरं. राजकारणाच्या अनुषंगानं बरोबर परिमल माया सुधाकर तुमचा मुद्दा पोहोचला. राजकारणाच्या अनुषंगानं युरोपमधल्या राजकारणाला, ब्रिटनच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकते. विघटनाच्या दिशेनं हे राजकारण जाऊ शकतं. चिंता करावी असं पण आहे. अच्युत गोडबोले आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फोनवरून आहेत. अच्युत गोडबोले, मला सांगा की मुळामध्ये अर्थकारणाच्या अंगानं नक्की काय घडणार आहे? ब्रेक्झिट मुळात कशामुळे हा प्रश्न एवढा जीवनमरणाचा, एवढ्या महत्त्वाचा झाला, हा एक भाग. आणि आता अर्थकारणावर जगाच्या, युरोपच्या, भारताच्या काय परिणाम होईल? अच्युत गोडबोले, काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की अर्थकारणात आपण बोलूया, पण त्याची थोडी पार्श्वभूमी मला सांगायची वाटते की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर लोकांना खूप चिंता होती की आता सगळ्या देशांचं काय होणार, आपण सगळे एकत्र जर का आलो नाही तर आपण असेच एकमेकांबरोबर युद्ध करत राहू. आणि त्यामुळे युरोप खूपच कमकुवत झाला होता. अमेरिका एकच महासत्ता शिल्लक होती, त्यामुळे त्या सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. ही त्याची मूळ पार्श्वभूमी आहे. 1950च्या दशकात बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड ही मंडळी एकत्र आली. 6 देश होते त्या युरोमध्ये. 1960 ते 69 मध्ये त्याची चांगली वाढ झाली. त्यातल्या कस्टम्स ड्युटीज, अर्थकारणाचा विषय निघाला म्हणून त्यातल्या कस्टम्स ड्युटीज 6 देशांनी आपापसात कमी केल्या आणि त्यामुळे त्यांचा व्यापार वाढला. ते बघून इतर लोक त्यांना जॉईन व्हायला लागले. आणि 1970च्या दशकात डेन्मार्क, आयर्लंड, युके यांनी यू जॉईन केलं. इंग्लंडनी, ब्रिटननी 1973 साली जॉईन केलं. त्यावेळेस संख्या फक्त 9 होती. 1980च्या दशकात बर्लिन वॉर गेली, सोव्हिएट पडलं, मग संख्या वाढत गेली. आणि महत्वाची गोष्ट अशी की 1993 साली 4 फ्रीडम्स त्यांनी हे केल्या होत्या. गुड, सर्व्हिसेस, पीपल आणि मनी, या चौघांची, म्हणजे लोकांना सुद्धा इकडे जाता यायला पाहिजे, ड्युटी शिवाय गुड्स अँड सर्व्हिसेस सुद्धा गेली पाहिजे, पैसा पण गेला पाहिजे, अशी 4 फ्रीडम यूचा एक आधारस्तंभ म्हणून त्यावेळी जाहीर करण्यात आली. आणि 1995 साली ऑस्ट्रिया, फिनलंड वगैरे सगळी मंडळी जॉईन झाली. आणि लक्झेंबर्ग या देशातलं एक शेंगेन हे गाव आहे खरं, म्हणजे त्या गावापासून शेंगेन शब्द आला, त्याचा व्हिसा निर्माण झाला वगैरे. आता सांगितल्याप्रमाणे इंग्लंडनी स्वतःचं एक वेगळं पण लागलं होतं, कारण इंग्लंडचा व्हिसा वेगळा, इंग्लंडची करन्सी वेगळी, पण तरी सुद्धा युरोपियन युनियनचा भाग 1973 सालापासून तो झाला होता. आणि यूचं खरं म्हणजे सक्सेस होतं. 2012 साली त्याला नोबेल प्राइज पण मिळालं होतं. आता यूची चळवळ का सुरू झाली? त्याची गंमत अशी, कॉन्झर्वेटिव्ह पक्ष जो आहे कॅमेरूनचा, त्याच्यातच 2 गट आहेत. त्या दोघांना ग्लोबलायझेशन मान्य आहे, पण त्या 2 गटांपैकी एक अल्ट्रा राईट जो ग्रुप आहे, राईटिस्ट, त्यांच्यामध्ये नॅशनलिझम खूप जास्त आहे आणि त्यांना इमिग्रेशन हे लोकांचं नको होतं. पण हे इमिग्रेशन अरब वगैरे अशा लोकांचं नाही आहे. हे इमिग्रेशन जे आहे इंग्लंडमध्ये जे होत आहे ते ईस्ट युरोपियन लोकांचं होत आहे. पण आपल्याकडे कसं युपी बिहारच्या माणसाने रिक्षा चालवल्यानंतर खरं म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना खरं ते करायचं नसतं,
आणि युपी बिहारचे लोक चालवतात, तरी सुद्धा त्यांच्या विरुद्ध आपण जसा राग धरतो, तसा इंग्लंडमध्ये त्या अल्ट्राराईट कॉन्झर्वेटिव्हनी याचा फायदा करून घेतला. खरं म्हणजे पोलंड वगैरेची मंडळी ब्रिटन मधली मंडळींना जी कामं करायची नव्हती तीच कामं करत होती, त्यामुळे त्यांचा जॉब बी काही हिरावून घेतला नव्हता. आज इंग्लंडमध्ये बेकारी जवळपास 0 आहे, पण तरी सुद्धा तो राग की या मंडळीने आपला जॉब काढून घेतले, अशा तऱ्हेचं सगळं वातावरण पेटवलं गेलं. दुसरं कारण असं होतं की युरोपियन युनियनचे काही लिबरल लॉज होते, ते लेबर लॉज चांगले होते, पर्यावरणाच्या विषयी थोडेफार निर्बंध होती, पेड लीव्ह मिळायची, हे सगळं अल्ट्रा राईट लोकांना, इंडस्ट्रियल लोकांना नको होतं आणि त्यामुळे या दोघांनी उचल खाल्ली. नॅशनलिझम अर्थातच होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं बाहेर आलं आणि मग त्यांनी सांगितलं की यूला आपण मेंबर होण्याकरता पैसा द्यावा लागतो आणि त्याचं असं सगळं झालं. आता हे सगळं होणार आहे काय, हे सगळं प्रकरण प्रचंड चिघळणार आहे, पण अनसर्टनिटी भयंकर वाढलेली आहे. इंग्लंडला हे सगळं सावरायला 2 बरोबर अच्युत हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत, पोहोचलेले आहेत. मी पुन्हा तुमच्याकडे येतो, आणखी विस्तारानं आपण बोलत राहू. संजीव खांडेकर, मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही स्वतः इंग्लंडमध्ये जाता, राहता, तिथल्या कलावंतांशी डायलॉग करता, फेसबुकवर मी अनेकदा बघत असतो. याचं अकॅडमिक विश्लेषण जे काय आहे ते होत राहील, तुम्ही पण कराल, पण त्याच्या पलीकडे तिथला कॉमन मॅन, म्हणजे मला स्वतःला असा प्रश्न पडतो की तिथला सामान्य माणूस एवढा निकराची लढाई त्यावर का लढू लागला की युरोपियन युनियनमध्ये राहायचं की नाही. हे जे काही तट अगदी रिमेन, लिव्ह वगैरे सगळं सुरू झालं, थेम्सच्या काठी जो काही गोंधळ झाला सगळा, तर हे सगळं नक्की काय, तिथल्या सर्वसामान्य माणसाची काय नक्की भूमिका आहे, काय काय वाटतं? मला 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगाव्याशा वाटतात. एक त्याच्यातला भाग आहे तुम्ही म्हटलं तसं सोशिओ कल्चरल पॉलिटिकल आणि दुसरा भाग आहे इकॉनॉमिकल. त्यातलं सोशिओ पॉलिटिकल कल्चरल भाग असा आहे की म्हणजे एका अर्थाने म्हणजे मी ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघतो तो असा एक कॅच-22 त्यांच्यासमोर होता की एका बाजूला ग्लोबल कॅपिटलिझमला सरेंडर करायचं, एका बाजूला वैश्विक भांडवलशाहीला शरण जायचं का, दुसऱ्या बाजूला पॉप्युलिझम जो आहे अँटी इमिग्रेशनचा त्याला शरण जायचं. म्हणजे अशी एक गमतीशीर गोष्ट आहे, दोन्हीकडे शरण गेलं तरी प्रॉब्लेम आहेत. तर हा एक मोठा प्रॉब्लेम त्याच्यासमोर होता, म्हणजे लोकांच्या समोर होता. दुसरा भाग असा की याचं ॲनालिसिस इमिजिएटली करणं आता खरोखरच इतकं गमतीशीर झालं आहे. म्हणजे मी आज सकाळपासून जवळपास 50 वेगवेगळ्या प्रकारचे लेख वाचले असतील, परंतु याचं आत्ता फक्त डेटा आपल्या हाताशी येतो. ॲनालिसिस करायला खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स आहेत, कारण विविध विरुद्ध पद्धतीने घटना घडल्या आहेत. म्हणजे यंगस्टर्स एका बाजूला, ओल्ड एका बाजूला, मग तरुणांना पाहिजे होतं की आपण राहावं यूमध्ये, म्हाताऱ्या लोकांना, ओल्डर लोकांना पाहिजे होतं की आपण बाहेर जावं. अर्बन आणि विलेज डिवाईड आहे. एका बाजूला असं वाटतं की रेसिस्ट आहे की काय, परंतु प्रीती पटेलसारखी आपली मिनिस्टर जी आहे इंडियन वंशाची, त्यांचं म्हणणं होतं की सोडायला पाहिजे, ईबरोबर जायला नको पाहिजे. तर असे वेगवेगळे आत्ता डेटा हाताशी असल्यामुळे याचं एकत्रित मांडणी करणं आत्ता खरोखर कठीण आहे. पण तो डेटा फार गमतीशीर आहे, मजेशीर आहे आणि त्याच्यामुळे अनेक नवे प्रश्न तयार होणार. ते पॉलिटिकल असणार आहेत, ज्याच्यातून आपल्यालाही शिकायला लागेल. आपल्याकडे एका बाजूला मेजॉरिटीचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न होतो. आत्ता अच्युत गोडबोलेंनी अतिशय व्यवस्थित आणि सुंदर पद्धतीने सांगितलं की बिहार, UP म्हणजे राज ठाकरे आणि त्या टाईपचे जे पॉलिटिक्स आहे त्या पॉलिटिक्सचा, तर तो भाग एका बाजूला किंवा मेजॉरिटीचं पोलरायझेशन दुसऱ्या बाजूला, यातून काय काय घटना उत्पात घडू शकतात याची कल्पना आत्ता एका दिवसामध्ये आपल्याला आली आहे. म्हणजे इकॉनॉमीची वाट लागलेली आहे. सबंध फक्त इंग्लंडच्या नव्हे तर जगभर त्याचे प्रतिसाद, जगभर हा परिणाम होणार. आणि आपण बोलत राहू. ही सगळी चर्चा तेवढीच महत्त्वाची आहे. मेधा सायखेडकर पण आपल्यासोबत आहेत. मेधा सायखेडकर, मला असं विचारायचं तुम्हाला मुळात की एकीकडे बघा, म्हणजे आपण असं काय म्हणायचो की सार्क जी आहे ती युरोपियन युनियनसारखी झाली पाहिजे, युरोपियन युनियन हे मॉडेल आहे, अशा प्रकारे अनेकदा चर्चा व्हायची. अशा वेळी आपल्याकडे मात्र सार्कच्या अनुषंगानं काही समजा सार्कमधून बाहेर पडा, सार्कमध्ये जा, असं काही एवढी गंभीर चर्चा नाही. पण युरोपियन युनियनच्या अनुषंगानं अगदी इंग्लंड जे पेटलं, याचा एकूण राजकीय काय संबंध आहे? कारण हा संदर्भ केवळ इंग्लंडशी नाही आहे, हा संदर्भ युरोपियन राजकारणाशी आहे. त्यामध्ये जर्मनी आहे, ब्रिटन आहे, सगळेच आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं मेधा सायखेडकर, तुम्ही याच्याकडे कसं बघता, काय म्हणताय? सुरुवातीला तर तुम्ही सार्कचा जो रेफरन्स केलात, तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की युरोपियन युनियन जेवढा मोठा ट्रेडिंग ब्लॉक होता आणि जेवढे ॲम्बिशन्स तिकडे होते तेवढे सार्क कधीच साध्य करू शकला नाही. त्यामुळे सार्कमधनं बाहेर पडा वगैरे ह्या चर्चा आपल्याकडे आत्ता फार, ज्याला आपण म्हणतो, इमॅच्युअर आहेत, कारण त्याचा तेवढा इम्पॅक्टच नाही आहे सार्कचा. युरोपियन युनियन ऑन दी अदर हँड
कम्प्लिटली डिफरंट स्टोरी होती. प्रचंड मोठा ट्रेडिंग ब्लॉक म्हणूनच एकत्र आलेली लोक. प्रश्न जेव्हा चालू झाले तेव्हा ते छोटं जेव्हा कुटुंब होतं तोपर्यंत ठीक होते. एक 15 देशांचा गट, 19 देशांचा गट. प्रश्न चालू झाला तो जेव्हा गरीब देश, ईस्ट युरोपियन देश जेव्हा युरोपियन युनियनमध्ये सामील झाले. आणि तिकडनं मला तरी खरं वाटतं की हे जे सगळं आजचं प्रकरण आहे ब्रेक्झिटचं, ते खरं तर तिकडनं सुरू झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लिडरशिपकडे फारसं लक्ष देत नाही. पण एकंदरीत जर आपण बघितलं तर युरोपियन युनियनमधलं डॉमिनन्स जो आहे लीडरशिपचा, तर तो ब्रिटनकडनं हळूहळू फ्रान्स आणि जर्मनीकडे मेजॉरिटी तो तिकडे शिफ्ट होत होता. त्यामुळे ब्रिटनला कुठेतरी हे पण खूपच होतं. आपण हे विसरू शकणार नाही की ब्रिटन वन्स अपॉन अ टाईम हे प्रचंड मोठं वसाहतवाद करणारं असा देश होता. आणि मला बोरिस जॉन्सनचं एक खूप छान वाक्य इकडे मिळालं की ते म्हणाले की आम्हाला युरोपियन युनियनमधनं का बाहेर पडायचं आहे. लंडनचे फॉर्मर मेयर जे खरं तर या संपूर्ण ह्याच्यात अग्रगण्य आहेत, त्यांनी असं म्हणलंय की युरोपियन युनियन हे लीगल कॉलनायझेशन करत होतं. कशी गंमत आहे बघा, इतिहासाचे फासे कसे पडतात. ज्या देशाने एकेकाळी वसाहतवाद रुजवला त्या देशालाच आज युरोपियन युनियनमधला सगळ्यात मोठा सळणारा प्रश्न म्हणजे लीगल कॉलनायझेशन. कारण ब्रिटनचं सफोकेशन होत होतं. आणि आपण जर म्हटलं की आंतरराष्ट्रीय लेवलला ह्याचे काय पडसाद आहेत, तर एकतर हे फार मला असं वाटतं फार लवकर होईल आपण असं म्हणणं की उद्यापासून काहीतरी होणार आहे. एक 2-3 वर्षांचा काळ लोटणार आहे, कारण ही सगळी अग्रीमेंट्स रिव्हर्स करावी लागणार आहेत. वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, त्याला लीगल प्रोसेसेस आहेत. आणि 2 वर्षांमध्ये अजूनही काही गोष्टी घडू शकतात. म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे की थोडंसं युरोपियन युनियनला इन्सल्टेड वाटत असेल, ब्रिटनमधल्या काही लोकांना वाटत असेल, पण 2 वर्षांच्या काळामध्ये लॉट ऑफ वॉटर विल फ्लो अंडर द ब्रिज आणि बरेचसे काही चेंजेस घडू शकतील. दुसरी गोष्ट अशी असते की सध्या आजची जी परिस्थिती आहे सगळीकडे ब्रेक्झिटची, तर चेंज हा सर्वसामान्य माणसाला नकोच असतो. म्हणजे चेंज म्हटलं की सगळीजण घाबरतात. बरोबर. पण चेंज आपण 2008 मध्ये सुद्धा जेव्हा मेल्टडाऊन झाला होता तेव्हा आपण असंच म्हणत होतो की भारतावरती खूप मोठे परिणाम होतील. पण इंडिया टर्न्ड आउट फाईन त्या ह्याच्यातनं, कारण आपलं इंटरनल म्हणजे आपलं पॉप्युलेशन त्यावेळेला आपल्याला तारून दिलं, पॉप्युलेशन आपण असं म्हणू. बरोबर. तशाच काही गोष्टी आता ह्याच्या पुढे येतील. सो आय थिंक इट इज अ वेट अँड वॉच सिच्युएशन. बरोबर. मेधा हे सगळे मुद्दे पोहोचले. प्राध्यापिका विशाखा बाग पण आपल्यासोबत आहेत. विशाखा, मला एक सांगा की मुळामध्ये अर्थकारणाच्या अंगानं ज्या गोष्टी आहेत, म्हणजे खरं तर युरोप आणि इंग्लंड यांची, ब्रिटन यांची एकूण जी काही अर्थव्यवस्था आहे ती एकमेकांशी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जैव असं नातं आहे. तुम्हाला असं वाटतं का की युरोपमधून बाहेर पडल्यामुळे इंग्लंडला, ब्रिटनला काही मोठे गंभीर तोटे होतील, फटके बसतील, असं काही वाटतं का? निश्चितच या प्रश्नाला दोन्ही उत्तरं आहेत, हो आणि नाही. पण कारण बऱ्याच वर्षापासून, आज भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताची एक मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग हे इंग्लंड बरोबर चालू आहे. आणि त्याचबरोबर इंग्लंडसाठी पण भारत हा नंबर 3चा मोठा इन्व्हेस्टमेंट करणारा देश आहे. त्याच्यामुळे निश्चितच या दोघांचे एकमेकांशी इंटरकनेक्शन्स आहेत, ट्रेड कनेक्शन्स आहेत. या दोघांनाही त्याचा उपयोग पण होणार आहे आणि आपण म्हणू त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट दोन्ही आहेत. जसं की काही आता काय आपल्या ज्या 800 कंपन्या वर्क करता आहेत इंग्लंडमध्ये, नॅचरली त्याच्यात सर्वात मोठा जो इफेक्ट होणार आहे तो टाटा मोटर्स, टाटा स्टील, त्याच्यानंतर IT सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत यांना निश्चितच फार मोठा फटका बसणार आहे. फटका बसणार आहे याचा अर्थ की त्यांचं कॉस्ट ऑफ ऑपरेशन वाढणार आहे. रूल्स आता काय बदलतील, रेग्युलेशन्स काय बदलतील हे आपल्याला आता नाही माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचबरोबर जे त्यांचे वर्कर्स काम करतात, एम्प्लॉईज काम करतात, त्यांना इमिग्रेट व्हायचं असेल त्याच्यासाठी त्यांचे रूल निश्चितच बदलले जाणार आहेत, व्हिसा रूल बदलले जाणार आहेत. या गोष्टीचा त्यांना उपयोग म्हणजे निश्चितच फटका बसणार आहे आपल्या इंडियन कंपनीला. त्याचबरोबर याचं म्हणजे कॉस्ट जी आहे ती वाढणार आहे आणि रिसेशनही वाढेल ही एक भीती इंग्लंडला निश्चितच राहणार आहे. कारण जर का इतका कॉस्टमध्ये जर का फरक पडत असेल, रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये फरक पडत असेल, तर निश्चितच इंडियन आणि त्याचबरोबर इतर कंपन्या सुद्धा विचार करतील की आपण UK राहायचं का आपण बाहेर जायचं. जर का त्यांना बाहेर जायचं असेल तर त्यांना फ्री ऍक्सेस बरोबर. विशाखा तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. सुहास आहेत आपल्यासोबत. सुहास राजदेरकर, मला एक सांगा की भारतावर काय परिणाम होईल त्याबद्दल आपण विस्तारानंतर बोलूया. पण मुद्दा असा आहे की मुळामध्ये युरोपियन युनियनमधून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर इंग्लंडला जो फटका बसणार आहे त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. म्हणजे सगळ्या ब्रिटनची लोकसंख्या मला वाटतं 6.5 कोटी आहे. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या आहे.
याच्या उलट त्याच्या 10पट लोकसंख्या त्यांना आयती मिळत होती युरोपाच्या निमित्तानं. आता ही आयती लोकसंख्या मिळत असताना, एवढी बाजारपेठ मिळत असताना प्रत्यक्षात मात्र हा आता तोटा होतो हे सगळ्यांना माहिती आहे. तोटा होणार हे माहिती असताना सुद्धा ब्रिटिश जनतेनं या प्रकारचा कौल का दिला असेल आणि याचा नक्की परिणाम काय होणार आहे, इंग्लंडवर काय होणार आहे, भारताचा आपण नंतर बघू, इंग्लंडवर काय होणार आहे, युरोपावर काय होणार आहे, काय म्हणणं आहे? नाही, निश्चितच माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खरं तर एक्झिट हे जास्त महत्त्वाचं होतं माझ्या दृष्टीने रादर दॅन ब्रेक्झिट. परंतु त्याच्यातनं आपण सावरलो. आता ब्रेक्झिट विषयी बघू. ही एक निश्चितच गुंतागुंतीची प्रक्रिया असून ती पुढे 2 वर्ष चालेल. एक तर हे पार्लमेंटमध्ये पास व्हायला लागेल, त्याच्यानंतर आर्टिकल 50 इन्व्होक व्हायला लागेल, त्यातला प्रत्येक क्लॉज हा ॲप्रूव्ह करावा लागेल. हे सर्व बघता ही प्रक्रिया साधारण 2020पर्यंत चालण्याची शक्यता आहे. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की ब्रिटननी हा निर्णय का घेतला. तर आता लक्षात घ्या की आताचं जे यंग जनरेशन आहे त्यांना निश्चितपणे स्वतःचे निर्णय हे स्वतः घ्यावेसे वाटतात. त्यांना युरोपियन महासंघाची पद्धत आणि नॉन ट्रान्सपरंट मेथड ही त्यांना आवडत नाही आहे. दुसरी गोष्ट, गेले 5 ते 6 वर्ष आपण जागतिक मंदी बघत आहोत. त्याच्यामुळे आज असं झालं आहे की युरोपियन महासंघ असो किंवा सार्क असो, प्रत्येक देशाला आता आपलं स्वतःपुरतं बघणं हे आवश्यक झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी हा निर्णय हार्टनी घेतलेला आहे रादर दॅन टेकिंग दिस डिसिजन बाय द ब्रेन. ब्रिटनचा तोटा जर का तुम्ही म्हणाल तर ब्रिटनचं क्रेडिट रेटिंग आजच आपण पाहिलं की स्टँडर्ड अँड पुअरनी ब्रिटनचं क्रेडिट रेटिंग कदाचित खाली करण्याची शक्यता बोलून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळणारे जे फंड्स आहेत, त्यांना मिळणारी जी कर्ज आहेत हे डेफिनेटली महाग होतील. त्यांचं पाऊंड आपण 1985 आज जर का बघितलं तर 11% कोसळून ते 1.34 ह्या लेवलपर्यंत येणं ही एक अतिशय मोठी निगेटिव्ह अशी गोष्ट आहे ब्रिटनसाठी. आणि तरीसुद्धा म्हणजे हे झाल्यामुळे जे काही पुढे परिणाम होतील, चलनवाढ वाढेल, बेकारी वाढेल, हे सगळं असून बरोबर बरोबर सुहास, त्याबद्दल आपण विस्तारानं बोलत राहू की काय परिणाम होणार आहेत. बरोबर आहे सुहास. मेधा सायखेडकर, मला एक सांगा, मगाशी तुम्ही फार छान बोललात. तुम्ही असं म्हटलात की वसाहतवादाच्या अनुषंगानं ब्रिटननंच आत्ता तक्रार करणं म्हणजे पोएटिक जस्टिस आहे किंवा काय, एका अर्थानं खरंच हा फार चांगला तपशील आहे. पण मला एक सांगा की मुळामध्ये या प्रकारचा निकाल पुढे आल्यानंतर डेव्हिड कॅमेरूनना राजीनामा द्यावा असं वाटलं किंवा त्यांनी राजीनामा दिला. काय नक्की घडलं होतं? एवढं पंतप्रधानपद जावं, हे बदलावं, एवढं काय नक्की होतं महत्त्वाचं? पार्श्वभूमी अशी आहे की कॉन्झर्वेटिव्ह पार्टी, ज्याचे डेव्हिड कॅमेरून लीडर आहेत, कॉन्झर्वेटिव्ह पार्टीमध्येच खरं तर फूट आहे. 2015मध्ये डेव्हिड कॅमेरूननी एक पॉलिटिकल प्रॉमिस केलं होतं की आम्ही अशा प्रकारचं रेफरेंडम घेऊ. खरं तर बघायला गेलं तर अशा प्रकारचं रेफरेंडम घेऊ हे जॉन मेजर, टॉनी ब्लेअर या सगळ्यांनी बरेच वर्ष हे सगळे पंतप्रधान करत आलेत, पण कोणी केलं नाही. आता आपण असं म्हणू की एक पॉलिटिकल मिस्टेक असू शकेल डेव्हिड कॅमेरून यांच्या बाबतीत घडलेली. आणि एक्झिट पोल्स असं सांगत होते की रिमेन होणार, म्हणजे लीव्ह हा कौल काही येणार नाही. बरोबर. पण तसंही जर आपण बघितलं तर 52 आणि 48 अशी काही खूप मोठी दरी नाही आहे वोटिंगची आज जी झालेली आहे. त्यामुळे एक्झिट पोल्सचा आपण जो म्हणतो प्लस मायनस ते दॅट हॅज वर्कड ओव्हर हिअर. डेव्हिड कॅमेरूननी मला तर वाटतं चांगला निर्णय घेतला रिझाईन करायचा, कारण नाहीतर पॉलिटिकल रिवोल्ट झाला होता त्यांच्याकडे पार्टीमध्ये अंतर्गत, आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांनी हा डिसिजन घेतलाय. दुसरी गोष्ट, त्यांना आता खूप अवघड गेलं असतं सपोर्ट मिळवणं, कारण आता ब्रिटन इज इन अ व्हेरी अनसर्टन स्टेज. कारण लेबर पार्टीमधल्या काही लोकांना बाहेर पडायचं होतं, कॉन्झर्वेटिव्हचे आहेत, सगळीकडेच ही फूट आहे. युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी हा एक मोठा घटक आता झालेला आहे, म्हणजे त्याच मूळ बेसिसवरती त्यांची स्थापना झाली. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने पॉलिटिकल अस्थिरता ब्रिटनमध्ये होणार आहे, हे डेफिनेट आहे. फॉर ऑल वी नो की उद्या असंही होईल की परत कॉन्झर्वेटिव्ह पार्टीज येईल आणि परत ब्रिटन पूर्व म्हणजे बरोबर बरोबर. ही राजकीय पार्श्वभूमी तेवढीच महत्त्वाची आहे समजणं. परिमल माया सुधाकर, मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी 30 सेकंद मी तुमच्याकडे येतोय. मला फक्त एवढं सांगा की एकूण जगभर एक कडवेपणा वाढत चाललाय, म्हणजे स्थलांतरितांना विरोध किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मागाशी सांगितलं की प्रामुख्याने मेंदूपेक्षा सुद्धा काय हार्ट निर्णय घेतला गेला वगैरे वगैरे. पण हे सगळं जे आहे याच्यामध्ये
एकूण तो विखार वाढत चाललेला आहे आणि एक संकुचित भूमिका लोक घेत आहेत, असं काही घडतंय का? नक्कीच. ब्रिटनमध्ये जे घडलं ते फक्त ब्रिटनपुरतं मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण युरोपमध्ये कडवेपणाचे जे वारे वाहत आहेत, नेदरलँडमध्ये, जर्मनीमध्ये, युरोपमधल्या इतर देशांमध्ये सुद्धा, डेन्मार्क सारख्या देशांमध्ये सुद्धा कडवेपणाचे वारे वाहत आहेत, ज्याच्यामध्ये स्थलांतरितांविरुद्ध, युरोपच्या बाहेर राहणाऱ्या लोकांविरुद्ध एक जनमत तयार होत आहे आणि न्यू फॅसिस्ट पार्टीजचा उदय संपूर्ण युरोपमध्ये होताना दिसतो आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा जी युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी आहे, ती सुद्धा त्याला आपण एक निओ फॅसिस्ट पार्टी म्हणून आपण त्याला ठरवू शकतो. त्या प्रकारच्या पार्टीचा तिथे उदय होतो आहे. बरोबर. परिमल हा मुद्दा पोहोचला, ही सगळी चर्चा आपण करत राहू. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ब्रेक्झिट, आता पुढे काय होणार. एक मुद्दा या निमित्तानं मुद्दाम सांगायला पाहिजे. युरोपियन युनियन हा 28 देशांचा गट आहे. याच्यामध्ये ब्रिटन नको असा सूर काही आजचा नाही आहे, पण अलीकडे तो फार तीव्र झाला आहे. ब्रेक्झिटची चर्चा सुरू झाली. युरोपियन युनियन नको म्हणणारे, प्रामुख्यानं जो स्थलांतरितांना विरोध करणारे असतील असे कडवे लोक आहेत. इंग्लंडच्या न्यूनगंडाचं राजकारण ते एका अर्थानं करतायत अशी एक टीका होत असते. प्रामुख्यानं गरीब, कामगार आणि वंचित वर्गाच्या भावना पेटवून त्यांना या स्वातंत्र्य युद्धामध्ये हेतुतः उतरवलं गेलं. प्रस्थापितांवर नाराज असलेले आणि श्रीमंतांच्या मनमौजीमुळे संतापलेले लोक ब्रेक्झिटच्या निमित्तानं रस्त्यावर आले आणि लिव्ह हा त्यांचा मंत्र झाला. त्यात बाजाराचा फार विचार होताच असं नाही. युरोपियन युनियन हा महासंघ असला तरी ती प्रामुख्याने बाजारपेठ आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे युरो हे चलन युरोपियन युनियनचं आहे. त्यांनी एक मॉडेल निर्माण केलं, देशाचा गट कसा असावा याचं मॉडेल. पण नंतर मात्र युनियननं निराश केलं. त्यामुळे रिमेन म्हणणारे सुद्धा युनियनचे समर्थकच होते असं नाही, पण बाजारपेठ म्हणून युनियनसोबत राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक अर्थतज्ज्ञ याच मताचे होते, आजही आहेत. निर्यातीचा विचार केला तर युरोप ही इंग्लंडची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. इंग्लंडमध्ये जी परदेशी गुंतवणूक येते ती प्रामुख्याने युरोपमधून येते. लंडन हे आर्थिक केंद्र करायचं असेल तर युनियनमध्ये राहायला पाहिजे असा पवित्रा साधारणपणे होता. इंग्लंडची आर्थिक स्थिती ढासळली, तसा हा ताणही वाढला. गेल्या 7 वर्षात कधी नव्हे एवढं पाऊंडचं अवमूल्यन झालं. आता या टप्प्यावर इंग्लंड आहे. काय घडणार आहे नक्की, जग नक्की कुठल्या दिशेनं जात आहे. संजीव खांडेकर, मगाशी जी चर्चा आपण करत होतो त्या चर्चेमध्ये 2-3 मुद्दे आले. एक लक्षात घेतलं पाहिजे, किंवा मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण याचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे अर्थकारण हे त्याच्याबरोबर आलेलं आहे. एक जो मुद्दा पुढे येतो आहे की मुळामध्ये कडवेपणाचा उल्लेख मगाशी परिमल माया सुधाकर करत होते. एक बघा, म्हणजे यांनी हा निर्णय घेणं आणि त्यांना ट्रम्प असेल, पुतीन असतील, इराण असेल या लोकांनी पाठिंबा देणं, याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण जागतिक स्तरावर सुरू आहे. म्हणजे मगाशी मी जो उल्लेख केला की तुम्हाला 65 कोटी लोकसंख्येची बाजारपेठ हवी आहे, पण तुम्हाला त्यांच्याकडचा एकही माणूस तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला आलेला चालणार नाही. हे जे चाललेलं आहे नक्की म्हणजे अर्थकारणाची दिशाच बदलते का, म्हणजे भांडवली व्यवस्थाच काहीतरी काय नक्की चाललंय मला जरा अगदी तुम्ही योग्य ठिकाणी चर्चा आणलेली आहे. मगाशी म्हटलं असं ग्लोबल कॅपिटलिझमला सरेंडर व्हायचं का नाही, हा जसा एक मुद्दा आहे. त्याप्रमाणे ग्लोबल कॅपिटलिझमकडे आपण जर बघितलं गेल्या एक 10-15 वर्षामध्ये, म्हणजे त्याची इतकी नावं बदलत गेली आहेत, त्या नावांवरूनच आपल्याला कळेल की लेट कॅपिटलिझम, प्रिडेटर्स कॅपिटलिझम, क्रोनी कॅपिटलिझम, टर्बो कॅपिटलिझम, विविध, म्हणजे या सगळ्यातून दिसतं आपल्याला हे की जी भांडवलशाही व्यवस्था आपण आपल्या देशामध्ये आणि अन्य जगभर आता एक चालुकानो वर्तित्वासारखी राबवतोय, त्या व्यवस्थेची आता अशी परिस्थिती अशा टप्प्यावरती आलेली आहे की तिला आता या जगाचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. आणि अशी परिस्थिती आल्यामुळे ज्याला आपण विकास वगैरे म्हणतो, ती खरं म्हणजे अनेक लोक, आम्ही म्हणतोच आहे, सातत्याने आम्ही म्हणतो, अनेक चळवळी म्हणतात की ही सूज आहे आणि ही सूज म्हणजे विकास नव्हे. त्यामुळे ही भांडवलशाही ज्या टप्प्यावरती आली आहे ती अशा टप्प्यावर आली की ती स्वतःलाच तिला सुटली आहे, ती स्वतःलाच खायला लागलेली आहे. त्यामुळे हा जो एक तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात की कडवेपणा असेल आणि काय असेल, पुटिनचा पाठिंबा, इराणचा पाठिंबा, ट्रम्पचा पाठिंबा, यातून दिसतं असं की या भांडवलशाहीतून निर्माण झालेला जो एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम आहे, की अतिशय टोकाचा व्यक्तिवाद आहे, की जो फक्त मी, माझ्यापुरतं, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी मैत्रीण, माझं घर, याच्या पलीकडे मी पाहणार नाही, असा जो विचार येतो तो या कॅपिटलिझमचा मूळ भाग आहे.
आणि त्यामुळे आत्ता जे आपल्याला घडताना दिसते ते एका अर्थाने या भांडवलशाहीने निर्माण केलेली ही स्वतःला संपवण्याची एक परिस्थिती सुरू झालेली आहे आणि त्याच्याकडे आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. दुसरा भाग याच्यामधला असा दिसतो आपल्याला, म्हणजे तो मला मुद्दाम आणखी एक मुद्दा सांगावा असं वाटतो की या एक्झिटच्या निमित्ताने जगामधल्या विविध प्रकारच्या रायटर्सनी, पोएट्सनी, विचारवंतांनी, इंटलेक्च्युअल्सनी आणि ब्रिटनमधल्या महत्त्वाच्या पॉलिटिकल लीडर्सनी, जवळपास सगळ्या पॉलिटिकल लीडर्सनी की बाहेर पडू नका असं सांगितलं होतं. म्हणजे ज्येष्ठांचा, इंटेलेक्च्युअलचा, बुद्धिवाद्यांचा असा असूनही देखील अशा सगळ्यांना थप्पड मारून ज्यावेळी लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला बाहेर पडायचं आहे, हाही एक नवा प्रकार आहे. याच्यामध्ये दिसतो एकच भाग की एक्स्ट्रीम इंडिव्हिज्युअलिझम. हा टोकाचा जो आहे म्हणजे विखार तर निश्चितपणे आहे. अच्युत गोडबोले मला सांगा की मुळामध्ये ओन्ली ब्रिटन आणि ब्रिटनच्या स्वायत्ततेला जे जे विरोध करतात ते देशद्रोही आहेत. अशा पद्धतीनं एका महिला खासदाराचा खून होतो आणि महिला खासदाराचा खून केल्यानंतर खून करणारा जो हत्यारा आहे, जो आरोपी आहे, तो जाहीरपणे असं म्हणतो की मी चूक केलेलीच नाही आहे, मी देशभक्त आहे. हे जे चाललंय देशभक्तीच्या अनुषंगानं राष्ट्रवादाची नवी मांडणी जी जागतिकीकरणानंतर एका वेगळ्या प्रकारे होते, काही वेगळं वाटतं का? काय तुम्हाला नक्की काय वाटतं? अगदी बरोबर. ही राष्ट्रवादाची नुसतीच वेगळी मांडणी नाही आहे, ती टोकाची मांडणी आहे. पण ती एका तऱ्हेने आता संजीव म्हणत होतं अगदी बरोबर आहे की इंडिव्हिज्युअलिझमच ते का राष्ट्राचं एक इंडिव्हिज्युअल एक आयडेंटिटी निर्माण होणं, ते एका बाजूला ग्लोबलायझेशनच्या गप्पा आणि एका बाजूला प्रत्येक राष्ट्राची एक अस्मिता प्रचंड उफाळून येणं. ट्रम्प सध्या काय करतोय की इनफॅक्ट ट्रम्पचं आजचं भाषण जे झालं हे सगळं ब्रेक्झिट नंतर, की इंग्लंड आणि अमेरिका दोघे आता स्वतःला घडवत आहेत, ते आता पुन्हा मिळवत आहेत स्वतः. म्हणजे असं त्यांनी विधान केलेलं की आता सगळे जागतिक येतात ते विस्कटलेले आहेत, त्याचा स्वतःच्या पायावर उभे राहून बघतायत. मला असं वाटतं एक 2-3 मुद्दे मला मांडायचे. एक म्हणजे कॅमेरॉननी राजीनामा जो दिला, मगाशी मेधा सांगत होती, कॅमेरॉननं जो राजीनामा दिला त्याचं एक महत्वाचं कारण असं की एकदा त्याचं मत रिमेन होतं आणि आता तो कुठल्या तोंडाने निगोशिएट करणार, हे निगोशिएशन खूप प्रोलॉंग्ड असणार आहे आणि त्यामुळे तो अर्थातच करू शकणंच शक्य नव्हतं, त्याला दुसरा मार्गच नव्हता. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक जो काही इम्पॅक्ट होणार आहे या सगळ्या गोष्टीचा, तुम्ही 2% जवळपास GDP कमी होण्याची शक्यता आहे इंग्लंड, असं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रकार आहे त्याचा कारण अस्थिरता. युरोमध्ये राहिल्यामुळे काय फायदे होते, ड्युटीज आणि इतर अनेक गोष्टी, भांडवल व्यवस्थित फ्लो होऊ शकत होतं. ह्याच्यात गंमत काय आहे की हा दोन्ही ग्लोबलायझेशन प्रोजेक्ट मधले कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. हे दोन्हीपैकी काय चूज करायचं हा एक मोठा प्रश्न. इनफॅक्ट तिकडल्या लेफ्ट पार्टीचा सुद्धा मोठा प्रश्न होता की कोणाला सपोर्ट करावा. त्यात सुद्धा खूप कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. कारण त्याचा अर्थ रिमेन मध्ये जे लोक होते ते फार चांगले होते आणि त्यांचा अगदी भयंकर प्रोग्रेसिव्ह अशातला की भाग नाही. फक्त त्या मानाने रिलेटिव्हली त्यांचं म्हणणं हे जास्त बरं होतं. मागाशी सांगितल्याप्रमाणे लेबर लॉज, इमिग्रेशन, ते लिव्हचा पे मिळणं वगैरे या सगळ्या भानगडीत ते नक्कीच चांगले होते. भारतावरती परिणाम जर बघायचा तर 2च फक्त गोष्टीवर सांगून थांबतो. एक म्हणजे आपल्या 800 कंपन्या आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या कंपन्या या एक गेटवे म्हणून उपयोग करत होत्या. तिथे इंग्लंडमध्ये तिथे लंडनमध्ये ऑफिस उघडलं ते आपल्याला मग इतर युरोपमध्ये जाता येईल नाही. युरोपमध्ये आता काय करावं लागणार आहे, त्यांना युरोपमध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळी निगोशिएशन करावं लागणार आहे आणि त्यांना वेगवेगळ्या ऑफिसची आणखी अर्थात प्रत्येकाची कित्येक IT कंपन्यांची होती पण आता ती स्ट्रेंथन करावी लागणार आहे. त्यांच्यामध्ये निगोशिएशन आणखी वेगवेगळी करावी लागणार आहे. अगदी साधा जर आपण सामान्य माणसाला होणारा फायदा, सामान्य मध्यम वर्गाला, की पाऊस पडल्यामुळे ट्रॅव्हल स्वस्त होणार आहे, नंतर शिक्षण स्वस्त होणार आहे, असे काही किरकोळ इमिडिएट काही फायदे आहेत. आणि इंग्लंडला सुद्धा स्किल लेबर हवंय. स्किल लेबर आणि भांडवलाचा प्रचंड तुटवडा इंग्लंडला पडणार आहे. कारण आता युरोपमधनं इंग्लंडला भांडवल सहजपणे फ्लो होणार नाही, म्हणून तो GDP परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर नॅशनलिझम, ज्याला मी स्युडो नॅशनलिझम म्हणतो, प्रचंड नॅशनल हा इनफॅक्ट कॉन्ट्रडिक्शन आहे ग्लोबलायझेशन मधलं, पण भयंकर एका बाजूने इनफॅक्ट तो प्रचंड न्यू लिबरल आहे, म्हणजे अगदी संपूर्ण. बरं, अच्युत गोडबोलेंनी जो उल्लेख केला राष्ट्रवादाचा, परिमल माया सुधाकर, तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक आहात, प्राध्यापक आहात, मला एक सांगा की मुळामध्ये हा जो टोकाचा राष्ट्रवाद आहे त्याच्यामुळे एकूण राजकारण कुठल्या प्रकारे बदलतंय, तुम्ही कसं बघताय? असं म्हटलं गेलं होतं की भांडवलशाहीमुळे, जागतिकीकरणामुळे कडव्या राष्ट्रवादाचा बिमोड होईल आणि एका नव्या जगाचा उदय होईल. प्रत्यक्षात आता आपल्याला 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर
याची उलटी प्रक्रिया होताना दिसते आहे. आणि याचे मूळ आपल्याला 18व्या 19व्या शतकामध्ये शोधावं लागेल की मुळातच राष्ट्रवादाचा जो उदय झाला होता बरोबर, तो भांडवलशाहीशी संबंधित होता. बरोबर. आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया सुद्धा भांडवलशाहीशी संबंधित आहे. त्यामुळे भांडवलशाहीद्वारे केलेल्या जागतिकीकरणातून राष्ट्रवाद संपत नसून तो आणखी नव्याने उफाळून येतो. बरोबर बरोबर. असं परिमल चित्र आपल्याला परिमल दिसतंय. परिमल बरोबर. हा मुद्दा पोहोचला. मेधा सायकडकर, मला सांगा, आता युरोपातलं आगामी काळातलं राजकारण तुम्ही कसं बघताय? एक तर ह्याच्यामुळे त्यांना 2 स्टँड्स घ्यावे लागतील. ब्रिटनसारखी घटना घडू नये म्हणून युरोपियन युनियन खूप जास्त स्ट्रिक्ट होईल. इट विल रिव्हिजिट इट्स ओन लॉज, आपण जसं म्हणतो. दुसरं असं होईल की तिकडच्या ज्या सेपरेटिस्ट मुवमेंट्स आहेत, फ्रान्समध्ये आहे, स्पेनमध्ये आहे, नेदरलँड्समध्ये आहेत, तर त्या आता बळावल्या आहेत. इनफॅक्ट आज संध्याकाळपासून त्यांचा जल्लोष चालू झाला आहे की नाव वी आर फ्री. ओके, त्यामुळे युरोपियन युनियनला स्वतःकडे एक बघण्याचा दृष्टिकोन आता बदलावा लागेल आणि थोडंसं सफोकेशन होतं. युरोपियन युनियनने मध्यंतरी असं एकदा जाहीर केलं की वी वॉन्ट टू बी लाईक द युरोपियन स्टेट्स, म्हणजे अमेरिकाचं जसं आहे की द युनियन ऑफ स्टेट्स किंवा USA इज द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सो वी वॉन्ट टू बी द युनायटेड स्टेट्स ऑफ युरोप. पण तसं जर स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला पॉलिटिकल, लिगली आणि तुमच्या कायद्यांमध्ये खूप एक सूत्रता आणावी लागेल, जी युरोपियन युनियनला फारशी जमली नाही. त्यामुळे लिगल सफोकेशन, लॉसच्या बाबतीतलं सफोकेशन खूप जास्त होत होतं. दुसरा मुद्दा आता असा आहे की ब्रिटनच्या बाबतीत जर आपण विचार केला, म्हणजे युरोपियन युनियनला आता काय करावं लागेल, तर ब्रिटनच्या बाबतीत एक 6-7 वर्षांपूर्वी एक सर्वे असा झाला होता की ब्रिटिश लोकांना विचारलं होतं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय सलतंय, आणि ब्रिटिश लोकांनी असं सांगितलं होतं की आम्हाला ब्रिटनचं ब्राउनिंग सलतंय, म्हणजे ब्रिटन इज टर्निंग ब्राऊन फ्रॉम व्हाईट्स, बांगलादेशीज, पाकिस्तानीज, इंडियन्स. आणि त्यावेळेला पुढचा प्रश्न असा विचारला गेला होता की विच वुड बी युअर फेवर्ड स्टेट, म्हणजे तुम्हाला कुठे जाऊन राहायला आवडेल जर ब्रिटन सोडायची उद्या वेळ आली. आणि धक्कादायक उत्तर असं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये आम्हाला जाऊन राहायला आवडेल. त्यामुळे बघा, मी परत तेच म्हणते की इतिहास कसा फिरत असतो. दिस इज वन ऑफ दोज एक्झाम्पल्स. युरोपियन युनियनचं जर राजकारण म्हटलं आता, तर एकच गोष्ट अशी होईल की युरोपियन युनियनला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःकडे आता परत नवीन दृष्टिकोनातून बघावं लागणार. बरोबर, पुन्हा फेरमांडणी करावी लागेल एकूणच युरोपियन युनियनची आणि या सगळ्याच पद्धतीची. विशाखा, मला एक सांगा की आता या सगळ्याबद्दल आपण बोलू आणि बोललेलो आहोतच. आता शेवटचे काही 3 मिनिटं माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय परिणाम नक्की होणार आहे ते बघायचं. विशाखा, एकूण आत्ता जो अर्थकारणावरचा परिणाम आहे, प्रामुख्यानं मला एक सांगा की जगाच्या अर्थकारणावर काय लगेच परिणाम होईल, लगेच काय होईल आत्ता, इव्हन अमेरिकेवर किंवा काय लगेच काय घडू शकतं? जगाच्या अर्थकारणावर आपण जर का विचार केला आता, तर आता इमिजिएट स्वरूपात आपल्याला जो काय आहे ते आपल्याला सगळ्यांना दिसलेलं आहे की रुपीज वर्सेस किंवा डॉलर खालती आलेला आहे किंवा आपल्याला पाऊंड खालती आलेला आहे. आपण हे बघितलं, म्हणजे करन्सीमध्ये फार व्हॉलॅटिलिटी दिसलेली आहे. ॲज पर्स्पेक्टिव्ह इंडियन आपण पाहिलं तर डॉलर वाढला आहे, पण पाऊंड नक्कीच कमी झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. पण इतर मार्केटमध्ये जे आहे की त्यांना ही भीती आहे की आता जे आपल्याला इझी ॲक्सेस होता युरोपियन कंट्रीजसाठी, जो एक व्हास्ट मार्केट आपल्याला दिसत होतं, चायनीज जे एक व्हास्ट मार्केट बघत होते, त्यांना आता म्हणजे युरोपसाठी हा जो इंग्लंडमधून त्यांना जो वे होता तो आता त्यांच्यासाठी बंद होणार आहे. कारण आता त्यांना प्रत्येक वेगळ्या कंट्रीसाठी वेगळे निगोशिएशन्स करावे लागतील, वेगळे रूल्स अँड लॉज करावे लागतील. त्याच्यामुळे निश्चितच आता सेटबॅक बसणार आहे, प्रत्येक इकॉनॉमीला सेटबॅक बसणार आहे आणि याच्यातनं बाहेर यायला त्यांना निश्चितच वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आता ती पुढच्या स्ट्रॅटेजीज कशा असतील बरोबर ठरवाव्या लागणार. स्ट्रॅटेजीचा मुद्दा आहे. हो, विशाखा हा मुद्दा पोहोचला. सुहास, मला सांगा की मुळामध्ये असं म्हटलं गेलं आहे आत्ता की भारत सज्ज आहे, RBI सज्ज आहे, सेबी सज्ज आहे, पण सज्ज आहे म्हणजे काय? मुळामध्ये हे संकट भारतापर्यंत येणार आहे का, आणि त्यासाठी आपण सज्ज व्हायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? सुहास. हां, आता गमतीची गोष्ट अशी बघा की लंडनमधल्या लोकांना शिंका आली आणि त्याच्यामुळे भारतातल्या लोकांना सर्दी झाली. परंतु सर्दी झाली इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्या पेशंटला न्यूमोनिया झाला आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट करणं ही ऍक्च्युअली टोकाची भूमिका झाली, जी आज सुहास राजदेरकर, वेल सेड, छान, बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतंय सर की शेअर बाजार ही नेहमीच अशी टोकाची प्रतिक्रिया देत आलेला आहे,
परंतु सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे, चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि चांगल्या म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. मला सांगा की सिमेंट कंपन्यांचा ब्रेक्सिटशी काय संबंध आहे का? सिमेंट कंपन्या काय, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या काय, ज्या कंपन्यांचा ज्या सेक्टरचा ब्रेक्सिटशी संबंध नाही त्यांच्यावर काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये. आणि आज आपल्या देशामध्ये 96 ते 97% लोक ही शेअर बाजारापासून लांब आहेत. तर ह्या संधीचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो की अशा प्रकारच्या संधी आपण 1992 पासून बघत आलेलो आहोत. 1992ला हर्षद मेहता प्रकाराने आपल्याला एक संधी मिळाली. 2000 साली IT बबल ब्रस्ट झाल्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 2008 मध्ये सबप्राईम इफेक्टमुळे अशी एक चांगली संधी मिळाली. दर 8 वर्षांनी आता कोइन्सिडेंटली योगायोगाने 2016 मध्ये ब्रेक्सिटमुळे आपल्याला ही संधी मिळालेली आहे. तर या संधीचा फायदा करून घ्या आणि घाबरून न जाता. बरोबर बरोबर. सुहास तुमचा मुद्दा पोहोचला. स्टेबल सुहास बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. विशाखाला मला वाटतं काहीतरी बोलायचं आहे. विशाखा बोला. आता सुहास सरांनी सांगितलं त्याच्याशी रिलेशन मला बोलायचं आहे की निश्चितच आपल्या इन्व्हेस्टर्सनी घाबरून जायची गरज नाहीये. कारण आपली इकॉनॉमी ही लोकल कन्झम्पशन इकॉनॉमी आहे. आपल्या इकॉनॉमीचा खरोखर बाहेरच्या इकॉनॉमीशी अजिबातच एवढा आपला स्ट्रॉंग कंटेंट आपला पॉप्युलेशन हा आहे. आणि आता लेटेस्ट ज्या आपल्या पॉलिसी रिफॉर्म्स झाल्या आहेत, मेक इंडिया ही पॉलिसी खूप चांगली आणलेली आहे. आणि त्याचबरोबर आपला GDP आणि आपला जो आता इन्फ्लेशन रेट आहे हे आपले खूप चांगले चालू आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खरोखरच बाहेरच्या इकॉनॉमीशी इतकं निश्चितच एक्सपोर्टला धक्का बसलेला आहे. पण आपली इकॉनॉमी ही खरोखरच बाहेरच्या इकॉनॉमीवर एवढी डिपेंड नाहीये. जसं आता सरांनी सांगितलं की 96-97% लोक स्टॉक मार्केट. बरोबर. विशाखा तुमचा मुद्दा पोहोचला. परिमल, मला एक सांगा, माझा वेळ संपलाय पण शेवटचे 30 सेकंद तुमच्याकडे आहेत. मला एक सांगा की मुळामध्ये मला एक विचारायचं असं आहे की 100% FDI अशी बातमी येते आणि त्याच वेळी 200% अस्मिता आणि 200% स्वदेशी सगळ्या परंपरा असं एक, आणि त्याच वेळी तुम्हाला गुंतवणूक परदेशी पाहिजे पण माणसं मात्र नकोत. जागतिकीकरणाचं हे जे नवं मिक्सचर निर्माण झालेलं आहे त्यातून एक नवं अर्थकारण, नवं राजकारण, वेगळंच काही घडतंय आणि घडण्याची शक्यता आहे असं काही वाटतं का? नवं घडतंय असं म्हणण्यापेक्षा आपण परत मागे जातोय, मागच्या काळामध्ये जातोय असं म्हणणं जास्त संयुक्त ठरेल इथे. की जुना जो काळ होता कडव्या राष्ट्रवादाचा तो काळ आता परत उफाळून पुढे येतो आहे. आणि जागतिकीकरणाने जी स्वप्न दाखवली होती ती एका गटाची स्वप्न पूर्ण झाली, परंतु जागतिकीकरण जे तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे होतं ते पोचायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आता अस्मितेचे मुद्दे पुढे करून जागतिकीकरणाला थांबवण्यात येत आहे. आणि याच्या बरोबर. परिमल मुद्दा पोहोचला. संजीव, 30 सेकंदामध्ये मला सांगा की मुळामध्ये हा जो धोका आहे हे नवं राजकारण, नकारात्मक राजकारण होत आहे, काय करायचं? 2 ते 3 गोष्टी, 2-3 मुद्दे मी सांगतो. 30 सेकंद. मुद्दा एक पहिला असा की हे लक्षात घ्या आणि आपल्याला त्याचा अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल की राईट विंग, कडवी उजवी बाजू फॉर द फर्स्ट टाईम फेमिनिझमपासून ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत प्रश्न सोडवू म्हणून आपल्यासमोर येते. ही म्हणजे इतकी गमतीशीर गोष्ट आहे की ज्या गोष्टी करू शकणार नाहीत त्या गोष्टींसाठी ते पुढे जातात. आणि ही एक महत्त्वाची भाग. दुसरा भाग असा की मला एक सांगा की कॉर्पोरेशननी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट, निवडून आलेल्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे त्यांना त्रास झाला किंवा त्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांच्यावरती खटला भरू शकण्याची शक्यता या सगळ्या परिस्थितीमध्ये दाखवण्यात आलेली होती किंवा आली आहे किंवा तसा कायदा आहे. तर असा ज्यावेळी तयार होतो म्हणजे ज्यावेळी रूटलेस कॅपिटल, अतिशय ज्याला काही मागमूस नाही अशा भांडवल वर्सेस डेमोक्रेसी अशी आत्ता ही शक्यता याच्यामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांमधून लोकशाहीचा नाश आणि अति उजव्या कडव्या वृत्तींचा नवा बागू. बरोबर. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. कोणी सगळं असं आहे, डेव्हिड कॅमेरून पंतप्रधान झाले, त्यांनी प्रचारामध्ये आश्वासन दिलं होतं या मुद्द्यावर सार्वमत घेण्याचं. चुनावी जुमला वगैरे न म्हणता त्याने ते इमाने इतबारे पाळलं, हाही महत्त्वाचा भाग आहे. सार्वमताचा निकाल लागला, मग नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी आपला राजीनामा दिला आणि त्यांची 6 वर्षांची कारकीर्द संपली.
ब्रिटन बाहेर गेल्याचा त्या देशाला तात्पुरता का असेना पण फटका बसणार असे एकूण चित्र आहे. स्थलांतराबद्दल नकारात्मक चर्चा झाली, पण कमी पैशात उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळाचं काय? त्याच्या अभावी उत्पादन क्षमता कमी होईल, आर्थिक वाढीचा वेग मंदावेल ही निरीक्षणं तिथल्याच अभ्यासकांची आहे. आणखी एक मुद्दा आहे, ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं की स्कॉटलंड पण ब्रिटनमधनं बाहेर पडेल, मगाशी परिमल म्हणाले त्याप्रमाणे, आणि स्वतंत्रपणे युरोपियन युनियनचं सदस्य होईल. म्हणजे तसे संकेत स्कॉटिश मंत्र्यांनी आता दिले पण आहेत. त्यामुळे इंग्लंडचं राजकारण बदलेल, म्हणजे कदाचित ब्रिटन विखुरेल, कारण अशीच अस्मिता युनायटेड किंगडमच्या 4ही देशांकडे आहे. या देशीवादाचं काय करायचं? ब्रेक्झिटमुळं फक्त इंग्लंडच्या नाही, युरोपच्या, अमेरिकेच्या आणि मग जगाच्याही अर्थकारणावर काही महत्त्वाचे परिणाम होणार आहेत. युनियनची एकत्रित ताकद मोठी आहे, $18 ट्रिलियन GDP. जागतिक अर्थकारणावर दबदबा या महासंघाचा. आता हा दबाव गट ब्रिटनसोबत नसेल. ब्रिटनची लोकसंख्या आहे अवघी 6.5 कोटी, म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी. युनियनची आहे 50 कोटी. आपल्या लोकसंख्येच्या 8 पट लोकसंख्येची बाजारपेठ ब्रिटनला हवी आहे, पण परदेशी कामगार मात्र नकोत. आता ही बाजारपेठ हातातून गेल्यावर किती मोठा फटका बसेल याचा अंदाज आपण करू शकतो. भारत ब्रिटनमधले व्यापारी संबंध बघितले तर भारतावर परिणाम होणारच आहे. सामाजिक राजकीय संदर्भातले परिणाम संजीव खांडेकर म्हणाले त्याप्रमाणे अधिक तीव्र आहेत. एकतर त्यातून स्थलांतरितांच्या विरोधी प्रखर राष्ट्रवादी असा विखारी संदेश जाणार आहे. उजव्यांचा प्रभाव संजीव तिकडे पण वाढतो आहे, त्याला यातून बळ मिळणार आहे. युरोपियन युनियनमधली जर्मनीची मस्ती कदाचित वाढेल आणि तिथलं सत्ता संतुलन संपलं की युनियनची वाट लागेल. न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं आहे त्याचा फायदा मग कदाचित व्लादिमीर पुतिन यांच्यासारख्या नेत्यांना होऊ शकतो. स्कॉटलंडच्या सार्वमताचा निकाल आपल्याला हवा तसा आला होता या अनुभवानं असेल कदाचित, पण कॅमरूननी या सार्वमताचा जुगार खेळला आणि आपली कारकीर्द पणाला लावली असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. ते खरं की खोटं हे माहीत नाही, पण एका महिला खासदाराचा खून, पंतप्रधान पायउतार वगैरे जे काही घडलं ते एका ब्रेक्झिटसाठी. जग एक खेडं वगैरे झालेलं असताना आपल्या गावात मात्र अन्य कोणी येता कामा नये. हा वाढणारा कडवेपणा ही आधुनिक जगासमोरची खरी समस्या आहे. असो, आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता खास शनिवारच्या स्टाईलमध्ये. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.